एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक 35 वर्षीय महिला होती। त्या महिलेकडे काही बकऱ्या होत्या आणि ती चारण्यासाठी ती शेतामध्ये घेऊन जात होती। नेहमीप्रमाणे एक दिवस ती तिच्या बकऱ्या शेतामध्ये चारण्यासाठी घेऊन गेली, पण मात्र उशीर झाला तरी ती घरी वापस आलेली नव्हती। मग ती नेमकी घरी वापस का आली नाही म्हणून घरच्यांना मोठ्या प्रमाणात काळजी वाटू लागली। म्हणून घरचे आणि आजूबाजूचे लोक त्या महिलेला शोधण्यासाठी ज्या परिसरामध्ये ती जात होती त्या ठिकाणी तिला शोधण्यासाठी गेले। तिला शोधण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी आढळला त्या महिलेचा मृतदेह। आता मृतदेह पाहून अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली, कारण की ती महिला रक्ताच्या थारोळ्यात त्या ठिकाणी निपचिप पडलेली होती। आता त्या महिलेला नेमकं कोणी का मारलं होतं, नेमकं असं काय घडलं होतं, या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करायचा होता। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे पाहायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। ही संपूर्ण घडलेली घटना आहे वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील खेरडा शिवपुरे शेत शिवारामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। तारीख आहे 3 जानेवारी 2025 ची। 3 जानेवारी 2025 रोजी या ठिकाणी राहणारी 35 वर्षीय महिला बकऱ्या चारण्यासाठी शेतामध्ये गेलेली होती, पण मात्र शेतामध्ये गेल्यानंतर ती घरी वापस आलीच नाही। मग घरी वापस न आल्यामुळं घरच्यांनी आजूबाजूच्या लोकांनी शेतामध्ये शोध घेतला, तेव्हा त्या ठिकाणी त्या महिलेचा मृतदेह आढळला। आता मृतदेह आढळल्यानंतर मोठा धक्का बसला। या संपूर्ण प्रकरणाची दखल त्यांनी घेतली आणि तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली। आता प्रकरणाची माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस आले। पोलिसांनी पंचनामा चालू केला आणि पंचनामा चालू केल्यानंतर त्या महिलेचा गळा चिरून तिला ठार केलंय असं त्या ठिकाणी समजलं। पण मात्र त्या महिलेला नेमकं कोणी का मारलं होतं, कशामुळे मारलं होतं, हे पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर येणार होतं। मग पोलिसांनी पंचनामा करून ते मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला। पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला आणि रिपोर्ट आल्यानंतर पोलिसांनी अजून सखोलपणे या संपूर्ण प्रकरणाचा तपास चालू केला। कारण की शेतामध्ये काही CCTV कॅमेरे नसतात, त्या महिलेकडे काही मोबाईल नव्हता, तिचा CDR किंवा आजूबाजूला कोणी नसल्यामुळं कोणाला विचारायचं, काय करायचं, हे एक मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं। परंतु तरी सुद्धा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास लावला आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये 2 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्यांची कसून चौकशी केली। आता कसून चौकशी केल्यानंतर सत्य समोर आलं की त्या 2 आरोपींनीच त्या महिलेबरोबर नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या महिलेनं त्या 2 जणांना विरोध केला होता। मग त्या महिलेनं विरोध केल्यामुळं या 2 जणांनी त्या महिलेला ठार केलं आणि असे प्रकरण त्या ठिकाणी घडलं। पोलिसांनी जेव्हा त्या आरोपींना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की त्या परिसरामध्ये ती महिला बकरा चारण्यासाठी आली होती। हे 2 जण त्या ठिकाणाहून जात होते। महिला एकटी दिसल्यामुळं या 2 जणांनी त्या महिलेला पकडलं आणि तिच्यासोबत बारीबारीनं करायचं ठरवलं। पण मात्र त्या महिलेनं जोरदार विरोध त्या 2 जणांना केला आणि विरोध केल्यानंतर जेव्हा ते 2 जण तिथून जाऊ लागले तेव्हा त्या महिलेनं या संपूर्ण प्रकरणाची माहिती गावामध्ये जाऊन देणार असल्याचं सांगितलं। मग आता ती महिला गावामध्ये जाऊन बातमी देणार किंवा हे संपूर्ण घडलेलं प्रकरण सांगणार, मग यांच्यावर कारवाई होणार। मग कारवाई होणार म्हणून त्या 2 जणांनी त्या महिलेला ठार केलं असं त्या आरोपींनी पोलिसांना सांगितलं। पण मात्र अखेर पोलिसांनी त्यांना पकडलेलं आहे, ताब्यात घेतलेलं आहे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे। बघा, समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडतायत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल। कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो। पण मात्र ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।